तर मित्रांनो, मी स्टेशनवरून गाडीवर घरी जात होतो, तेवढ्यात सलूनवाल्या काकांनी मला आवाज दिला. ते बोलले तुझ्याकडे थोडं काम आहे माझं, तेवढं करून जा. तर त्यांना माहिती आहे की मी इलेक्ट्रिशियन आहे. तर मग ते मला बोलले की मला रोज सकाळी उठून इथं सलूनमध्ये यावं लागतं पाणी भरण्यासाठी सकाळी 6 वाजता. तर काहीतरी अशी आयडिया करून दे की मला सकाळी पाण्याची मोटर ऑटोमॅटिक ऑन झाली पाहिजे. त्यांना बोललो करून टाकतो तुमचं काम. तर ते काम करण्यासाठी आता मी मटेरियल घ्यायला आलो इथे उल्हासनगरच्या मार्केटमध्ये. तर हे प्रकाश इलेक्ट्रिकल्सचं दुकान आहे. मी जे काय मटेरियल घेतो ते उल्हासनगरमध्ये इथूनच घेतो. तर जे काय मटेरियल लागणार होतं त्याची लिस्ट बनवली आणि कोटेशन म्हणून काकांना दिलं. तर मटेरियल लागणार होतं ते घेऊन आलो आणि हा अॅनलॉग टायमर आहे. तर याचं आपल्याला कनेक्शन करायचं आहे आज. तर हा टायमर बसवल्यानंतर मोटर सकाळी 6चा टाईम सेट केला तर त्या टायमिंगला ऑन होईल आणि 15-20 मिनिटांनी बंद होऊन जाईल जो आपण टाईम सेट करू. तर त्याच्यासाठी लागणारा जो बोर्ड आहे तो मी बनवत होतो. तर आता हा 12 मॉड्यूलचा बोर्ड घेतला आहे. यामध्ये आपण स्विच सॉकेट ठेवणार आहे आणि टायमरसाठी पण एक सॉकेट लावणार आहे. तर तुम्हाला दाखवतो मी टायमर. हा बघा, हा ॲनालॉग टायमर आहे. 24 आवर्सचा टायमर असतो हा. आणि हा बोर्ड घेतला आहे इन्व्हर्टरचं कनेक्शन करण्यासाठी, कारण की काका बोललेले की इन्व्हर्टरचं पण कनेक्शन करून टाक आलायस तर हा टायमर मी वॉलवरती फिट केला आहे आणि त्याचं कनेक्शन इथे हा सॉकेट आहे त्यामध्ये दिला आहे. म्हणजे जेणेकरून आपण डायरेक्ट मोटरला कनेक्शन नाही देणार, इथे सॉकेट लावलं आहे त्याच्यातून आपण आउटपुट घेणार आहे. तर टाईम मी सेट केला आहे जो आपल्याला सकाळी मोटर चालू करण्यासाठी पाहिजे तो. तर आता इथे इन्व्हर्टरचा बोर्ड पण आपण फिक्स करून घेऊया. तर त्यासाठी मी बोर्ड फिक्स करायला घेतला आहे. तर आता ड्रिलिंग करून घेतो. ड्रिलिंग करून घेतली आणि आता आपल्याला बोर्ड फिट करायचा आहे. रावल प्लग लावून मी स्क्रू फिट केलेत. आता आपण बोर्ड फिट करून घेऊया आणि इकडे कनेक्शन करून टाकूया इन्व्हर्टरचं. जर तुम्हाला पण इन्व्हर्टर किंवा टायमर लावायचा असेल तर नक्की DM करा. दुर्वा इलेक्ट्रिकल्स. बाय.